कर्जाच्या विळख्यातून बाहेर कसं पडायचं? कर्ज झालंय आणि ते फेडण्यासाठी पुन्हा दुसरं कर्ज घ्यावं लागतंय. जर तुम्ही या चक्रात अडकला असाल तर हा उपाय तुमच्यासाठी. हे कर्जाचं जाळं आहे जे हळूहळू अधिक घट्ट होत जातं. पण घाबरून जाऊ नका. या परिस्थितीवर मात करण्यासाठी खाली महत्त्वाचं स्तोत्र देत आहे. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहे. श्री गणेश ऋणमोचक गणेश स्तोत्राचा भक्तिभावाने पाठ केल्यास कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडण्यास मदत तर होतेच, परंतु आर्थिक मार्ग सुकर होतात अशी श्रद्धा आहे. ऋणहर्ता गणेश स्तोत्र. ध्यानम. सिंदूरवर्णम द्विभुजम गणेशम लंबोदरम पद्मदले निविष्टम. ब्रह्मादिदेवै परिसेव्यमानं सिद्धैर्युतं तं प्रणमामि देवम्. स्तोत्र. सृष्ट्यादो ब्रह्मणा सम्यक पूजित फल सिद्धये. सदैव पार्वतीपुत्र ऋण नाशम करोतु मे. त्रिपुरस्य वधात् पूर्वं शंभुना सम्यगर्चित. सदैव पार्वतीपुत्र ऋण नाशम करोतु मे. हिरण्यकशिपवादिना वधार्थ. सदैव पार्वतीपुत्र ऋण नाशम करोतु मे. महिषस्य वधे देव्या गणनाथ प्रपूजित. सदैव पार्वतीपुत्र ऋण नाशम करोतु मे. तारकस्य वधात् पूर्वं कुमारेण प्रपूजित. सदैव पार्वतीपुत्र ऋण नाशम करोतु मे. भास्करेण गणेशो हि पूजितश्चविसिद्धये. सदैव पार्वतीपुत्र ऋण नाशम करोतु मे. शशिना कांतिसिद्ध्यर्थं पूजितो गणनायक. सदैव पार्वतीपुत्र ऋण नाशम करोतु मे. पालनाय च तपसा विश्वामित्रेण पूजित. सदैव पार्वतीपुत्र ऋण नाशम करोतु मे. फलश्रुति. इदं तृणहरं स्तोत्रं तीव्रदारिद्र्यनाशनम्. एकवारं पठेन् नित्यं वर्षमेकं सुभक्तित. दारिद्र्यं दारुणं त्यक्त्वा कुबेर समतां व्रजेत. हे स्तोत्र किमान 11 वेळा दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर गणपतीसमोर बसून म्हणावे. संकल्प मनापासून बाप्पाला प्रार्थना करावी की माझ्यावरील कर्जाचे ओझे लवकर दूर होऊ दे आणि मला उत्तम आर्थिक नियोजनासाठी सद्बुद्धी दे. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक कर्ज फेडायला दुसरं कर्ज घेणं हा तात्पुरता उपाय आहे, कायमस्वरूपी नाही. आर्थिक शिस्तच तुम्हाला यातून बाहेर काढू शकते. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.